दादा नमस्कार. नमस्कार. इकडे कोणाची हवा? दिलीप वळसे पाटील. वळसे पाटीलच का बरं? वळसे पाटलांची हवा? वळसे पाटलांसारखा माणूसच नाही आणि आमदार होणार पण नाही कोणी आतापर्यंत 35 वर्षात. आता लोक म्हणतात बदल करायला हवा. कशाला बदल करायचा? हे काय करणार आहेत? काहीच करणार नाही. तालुक्याची वाट लावून टाकणार अख्ख्या. दुसरं काय करणार नाही. हे निकम बिकम. अरे निकम यांना प्रतिसाद खूप मिळते. सांगा कसला प्रतिसाद आहे डोंबल्यातला? एवढंच आपली ठराविक लोक भेटली माहिती देतात निकमची हवा करून. आमचे साहेब म्हणजे साहेबांनी आमच्या गावासाठी भरपूर अशी कामं केली आणि आजही करतात आणि इथून पुढे ते करणार. साहेब नसेल तर ह्या रोडला रस्ते गुडघ्यात खाली खड्डे होतील. मी तुम्हाला आता लिहून देतो एका कोऱ्या कागदावर. तुमच्या गावातला तरुण वर्ग असं म्हणतोय की आता बदल करायला हवा. आमच्या गावातले काय तर असतात, गावातले म्हणजे तालुक्यातले. ऐकून तर घ्या. काही लोक असतात असे, परंतु आम्ही जे आहे 40 ते 65 वर्ष वयोगटातील सगळी लोक साहेबांच्या मागे आणि आम्ही आत्ताही साहेबांना सर्वाधिक मताधिक्य दिली मागच्या वेळेस पण. मला सांगा, साहेबांचं वय झालंय, साहेबांनी थांबलं पाहिजे असा एक सूर आहे. नाही, साहेबांचं वय नाही झालं. साहेब खूप चांगले आहेत. ते त्यांच्यासारखा कामाचा माणूस नाही भेटणार आपल्याला आत्ता इथून पुढे. जग देवदत्त निकम यांना वळसे पाटलांनी कारखान्याचं अध्यक्ष केलं, बाजार समितीचं सभापती केलं. मागच्या वेळेला हेच देवदत्त निकम पायातले चप्पल काढून वळसे साहेबांना निवडून आणेपर्यंत मी चप्पल घालणार नाही अशा प्रकारची शपथ घेतली होती. आता तेच देवदत्त निकम साहेबांच्या विरोधामध्ये उभे राहणार आहेत. राहू द्या ना मग. काय बरं, काय उपकाराची फेड अपकाराने ते करतील? अपकारानेच करतात ते सगळे लोक. आणि साहेबांना मागे पण नाही का अपकारानेच फेड बऱ्याच लोकांनी केले, तरी साहेब काय घाबरले नाही. ते ह्यावेळेस पण निवडून येणार म्हणजे येणार 100% खात्रीने सांगतो तुम्हाला. देवदत्त आम्ही वागणं जरा ऐकून घ्या. आम्ही त्यांच्या पूर्णपणे मागे आहोत. आणि मी एक शेतकरी तुम्हाला सांगतो. मी जो आज उभा आहे ना तो साहेबांमुळे आहेत फक्त. आणि साहेब दीनदुबळ्यांचे हे काय कैवारी साहेब मी तुम्हाला साहेबांची एक थोडी स्टोरी सांगतो. माझा छोकरा डॉक्टर आहे, MD पुण्याला. हे सगळं साहेबांनी केलं. मी एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला MBBSला ॲडमिशन मिळवून दिलं, MDला इस्रायलला शिक्षण मिळवून दिलं त्या पोराला. एवढं चांगलं केलं साहेबांनी काम. आणखी काय केलं पाहिजे त्यांनी काम? तालुक्यात त्यांची भरपूर कामं येतो. फेट्यावाले जाऊ द्या, चहा प्यायल्याशिवाय येऊन देणार नाही पूजनला. यांच्या काहीच नाही. देवदत्त निकम यांचं असं वागणं कितपत योग्य? चुकीचं आहे ते पूर्ण. आणि ते त्यांचं ते फेडतील आता आपोआप. होणार आहे फेड त्यांची. तुम्ही म्हणता वळसे साहेबांच्या मागे, तुमच्या मागे बसलेले बाबा कोणाच्या सोबत? आमचे दिलीप वळसे पाटलांसोबत. बाबा कोणासोबत? वळसे पाटील म्हणून नाही पूर्वीपासून आहे आम्ही. तुम्ही त्यांच्यावर दबाव नका टाकू. नाही, दबावाची काय कारण नाही. दबावाला मी नाही घाबरत कोणाला दबावाला. पण वळसे साहेबांचंच काम आहे. लोक म्हणतात बदल करायचा. नाही, जरी लोक म्हणतात पण आमचं नाही त्याला पाठिंबा. लोकसभेला काय झालं? लोकसभेला तर कोल्हे साहेबांमुळे झालं ना. आढळरावांना धक्का बसला. जरूर बसणार. आढळरावांना धक्का का दिला? आमचा आमंडे प्लस आहे. हा, कारण दादांच्या वागण्यामुळं, मोठेपणामुळे, बोलण्यामुळं. दादा सुद्धा जात नव्हते ना. दादा समजा ते गेले नसते ना बाजूला, दादा सुद्धा निवडून येत होते. पक्ष बदलायला नव्हता पाहिजे. पक्ष बदलायला नव्हता. तर काय देवदत्त निकम यांचं काय होईल? काय सांगता येईल आता? तुम्हाला काय अंदाज वाटतो? ईश्वर सत्ता. तुम्हाला अंदाज काय वाटतो? तसं नाही सांगता येईल. त्यांना अंदाज नाही बघा. त्यांना नाही अंदाज. तो माझा जोडीदार आहे दिलीप वळसे पाटीलच येणार. तुम्हाला हमखास लिहून ठेवा एका कोऱ्या कागदावर. आणि मी सांगतोय तुम्हाला, मी परत मुलाखत द्यायला येईल. लावायची पैंज? हो, पैंज लावा. किती रुपयाची पैंज? 1 लाखाची. पैशाची नाही, पैशाची नाही. 1 लाखाची लावा. 1 लाखाची? हो. पण मी तुमच्या एवढा श्रीमंत नाही. नाही, श्रीमंताचं काय याच्यात आहे? अहो, पैंज लावायचे म्हणजे तेवढं आम्ही हृदयात ठेवतोय साहेबांना. वळसे साहेब जर विजयी झाले, ऐका, साहेब येत ना आमच्या हृदयात येत, त्यामुळे विषयच येत नाही. तसं मी खरं आहे ते सांगतो तुम्हाला. साहेब विजय झाले तर 1 लाख रुपये खर्च. हो, खर्च करणार, करतोय पण मी खर्च. आम्ही हे काय, आम्ही समोर आहे साहेबांसाठी. तुमच्या गावातलं दैवत कुठलं? हनुमंत. वळसे साहेब जर विजयी झाले, 1 लाखाच्या पैंजीचे पैसे मंदिराच्या पेटीत टाकायचे. मंदिराच्या पेटीत नाही, इथं गावात त्यांच्या निवडणुकीतच मी पाहिजे तेवढा खर्च करणार आहे आता. नक्की? हो, मग
तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय हो ऐकले करतोय 1 पण लाख रुपयाची हो पैसे लागली. दररोज 200 रुपयाचा चहा असतोय मा स्पेशल ते पण कॉफी नाव लोकांना काय? शंकर गंगाराम टेकवडे आमोंडी